नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, मी आत्ता माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात आहे आणि माझ्याबरोबर कोण आहे हे तुम्हाला कळलेलंच असेल. प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर. आणि आज आम्ही तिच्या एका नवीन नाटकाच्या निमित्ताने भेटतोय. आपण यांना पाहिलंत का? आणि मधुरा, तू सध्या इतकं वेगवेगळं आणि छान काम करतेस, त्यात ह्या एका कामाची भर पडली आहे. आणि हे नाटक महत्त्वाचं ह्याच्यासाठी आहे, ह्याची जी तुमची टीम आहे, मुख्य कॅप्टन ऑफ द शिप विजय केंकरे, विजय केंकरे आहेत त्याचे दिग्दर्शक. किती एक्साइट आहेस तू आत्ता? माझ्या चेहऱ्यावर दिसत असेलच. एक्सायटेड नक्कीच आहे, कारण खूप वर्षांनी ना मी एक लाईट धमाल विनोदी नाटक करते. म्हणजे माझ्या असं लक्षात आलं तालमीला सुरुवातीला असं काही म्हणजे केल्यासारखंच वाटत नव्हतं काही. कारण शेवटची काही वर्ष मी खूप असं हेवी कॉन्टेंट, सायकोलॉजिकल थ्रिलर, सस्पेन्स आणि इवन इमोशनली खूप काय म्हणे आपण डीप असं काम करत होते. त्यामुळे असा एक कस लागतोय आपला असं फिलिंग यायचं. आणि इथे सुरुवातीला आम्ही आपल्या मजा करतोय, वाचतोय, धमाल करतोय, हॅ हू हू चाललंय. म्हटलं आपण काय करतोय, होतंय की नाही, आपल्याला येतंय की नाही. कारण इतकं लाईट, इतकं साधं सुधं काम हे खूप वर्षात मी केलं नव्हतं. हां. आणि ज्या पद्धतीने विजय काका काम करतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते दडपण येऊच देत नाहीत. आणि मग एक पॉईंट असा येतो की तेव्हा असं कळतं की जरी साधं सोपं काम असेल तरी त्याच्यासाठी मेहनत आहेच आहे. आणि ते साधं सोपं वाटावं ह्यासाठी तुम्ही त्यात रुळायला पाहिजे. त्यामुळे पहिले काही दिवस तालमीचे आम्ही आपलं येत होतो, मजा करत होतो, जात होतो, असंच फिलिंग आलं. पण नंतर हळूहळू त्याचे एक एक पदर विजय काका असे उलगडून सांगायला लागले. आणि आता जे नाटक तयार झालंय ते करायला सोपं नाही आहे नक्कीच, पण दिसायला खूप सोपं आहे, साधं आहे आणि धमाल आहे. नाटकाचं कथानक मी तुला अजिबात विचारणार नाही, पण तू आत्तापर्यंत ज्या भूमिका केलेल्यास त्या भूमिकांपेक्षा ह्या भूमिकेत तुला काय असे वेगळे रंग दाखवता येणार आहेत की जे तू आधी दाखवलेले नाहीत, ते सांग. म्हणजे मी म्हटलं तसं की कॉमेडी करणं हे सोपं नसतं. ह्याच्यात आम्ही ॲक्च्युली कॉमेडी काहीच करत नाही. पण ते सिच्युएशनल कॉमेडी जी असते किंवा त्या वाक्यातनं, त्या घटनेतनं ते तयार होते. एखादं काय म्हणे आपण इंटेन्स काम असेल, कुठेतरी रडायचं आहे, चिडायचं आहे, हे असं काम मला फार पटकन मिळतं सुद्धा आणि मी करते सुद्धा. सो इथे मला ना, मी म्हटलं तसं की साधं काम आहे पण तरीही त्याचं प्रोजेक्शन हे पोचायला पाहिजे. अनेकदा काय होतं, तुम्ही नॅचरल आणि साधं करण्यामध्ये ते डल आणि कॅज्युअल होतं. तर तसं न करता ते साधं सोपं वाटलं तरी ते तुमच्या मनात जे आहे किंवा त्या व्यक्तिरेखेच्या मनात जे आहे ते लोकांपर्यंत थोडंसं लाऊडली पोचायला पाहिजे. तर हे करणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. आणि लग्न बंबाळमध्ये जेव्हा पहिलं नाटक मी विजय काकांबरोबर केलं त्यावेळेला थोडंफार हा अनुभव मला घेता आला होता. पण आता ते नाटक मी पुन्हा एकदा, किती वर्ष झाली त्याला, 15 वर्ष होऊन गेली. आणि आता मी स्वतः 40च्या पुढे आहे. हे जी व्यक्तिरेखा आहे ती पण अशी 45च्या आसपास. त्यामुळे मी खूप रिलेट करते त्या कॅरेक्टर. ती बाई माझ्यामध्ये दिसणार आहे. मला आणखीन एक गोष्ट सांग की तू किती छान अभिनेत्री आहेस हे सगळ्यांना माहिती आहे, तू अत्यंत नॅचरल आहेस. पण माझा तुला प्रश्न असा आहे की एखादा चांगला दिग्दर्शक, तोही विजय केंकरेंसारखा, जेव्हा आपल्याबरोबर असतो, कुठल्या गोष्टी तुला मिळाल्यात आणि ज्या तू छान पद्धतीने आणखी व्यक्त झालीस असं वाटतं तुला? मी नेहमी, आता मी विजय काकांबरोबर माझं हे 5वं नाटक आहे, त्यामुळे एक तर त्यांनाही मी पुरेशी माहिती आहे. आणि मी नेहमी म्हणते की ते फक्त एक दिग्दर्शक नाही आहेत. तुम्ही त्यांच्याकडे बघितलं, पण आत्ता तिकडे बसलेत बघा, बघितलं की सुद्धा असं वाटतं की हे नुसता एक दिग्दर्शक माणूस नाही आहेत, ते एक काय म्हणूया आपण, एक असं मोठं जाडजूड पुस्तक आहे, इन्स्टिट्यूशन आहे की काय काय त्यांच्यामध्ये काय पाहावं, काय ऐकावं, कुठे जावं, कोणाला भेटावं, कोणाचं काय पाहावं, ह्या अशा गोष्टी ते अशा मुखोद्गत अशा सांगत असतात. अनेक किस्से त्यांना माहिती आहे, त्यांचा अनुभव इतका दांडगा आहे किंवा लहानपणापासून त्यांनी त्यांच्या घरात नाटक पाहिलेलं आहे. त्यामुळे, आणि फक्त नाटक हा विषय नाही,
कुठल्याही विषयावर ते बोलू शकतात, राजकारण, क्रीडा कुठल्याही. पण त्यामुळे काय होतं, मला नेहमी असं वाटतं की त्यांच्याकडनं फक्त व्यक्तिरेखा नाही, तर तुम्ही आधी माणूस म्हणून घडता. आणि माणूस म्हणून घडत असताना तुम्हाला तुमची व्यक्तिरेखा मग सापडते. कारण तुम्हाला इतक्या वेगवेगळ्या बाजूने त्या, म्हणजे ते ना असं सांगत नाहीत की ह्या व्यक्तिरेखेसाठी हे, ते असं वेगवेगळे किस्से सांगून रंगवून तुम्हाला त्या व्यक्तिरेखेपर्यंत नेतात. ते त्यांनीही कदाचित त्यांनाही कळत नसेल इतक्या सहजपणे ते नेतात आणि तुम्हीही तुमच्या नकळत सहजपणे त्या व्यक्तिरेखेपर्यंत पोहोचता. तर हे कदाचित असं कुठलीही गोष्ट किंवा व्यक्तिरेखा आपण म्हणूया असं आखून आपल्याला काढता येत नाही. कारण आपण स्वतःलाच बघितलं तर आपले पण इतके पदर असतात, इतक्या वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये आपण वेगवेगळे वागत असतो. मग ही व्यक्तिरेखा कशी वागेल, तर ती व्यक्तिरेखा आपल्यामध्ये भिनवण्यासाठी ते असं तुमच्या भोवती असं एक छान काय म्हणूया आपण बाग तयार करतात अशी. किती छान तू समर्पक शब्दात सांगितलंस. मला आता आणखीन एक उत्सुकता आहे, तुझा कोस्टार तुषार दळवी, त्याच्याबरोबर तू आधीही काम केलंयस, खूप उत्तम तुमची पेअर दिसते आता. कसा होता आत्ताचा वर्किंग एक्सपिरियन्स हा? धमाल. कारण यापूर्वी आम्ही कॉमेडी काम नाही केलंय कधीही, आणि याच्या आधीचं जे नाटक केलं ते विजय काकांचंच होतं, पण त्याच्यात आम्ही बहीण भाऊ होतो. आणि ते एकदम सस्पेन्स नाटक होतं असं. त्याच्यामुळे आम्ही काम अनेक वर्ष करतोय. रादर तुषार माझा पहिला मराठी चित्रपटातलं पहिलं माझं काम, हिरो नवरा माझा तुषार होता. अगदी खूपच आहे. आणि त्याच्यानंतर पण आता जवळजवळ 20 वर्षांनी आम्ही नवरा बायको म्हणून परत पहिल्यांदाच काम करतोय त्यानंतर, आणि त्यात कॉमेडी पहिल्यांदा करतोय. पण नवरा बायकोचं काम असल्यामुळे आणि आम्ही खूप घट्ट मित्र असल्यामुळे आमच्यात ते जे ट्युनिंग असतं ते, म्हणजे तो बिनधास्तपणा किंवा ते ट्युनिंग आपसूक आलंच. म्हणजे आता काय म्हणूया आपण, हे कसं करू ते कसं करू अशी वेळ नाही आली. काही गोष्टी न सांगता आम्हाला त्या जमल्या, आणि त्यामुळे ट्युनिंग खूप छान आमचं आहे आणि ते याच्यात आम्हाला करायला मिळतंय. आणि तुषारला कॉमेडी करताना मलाही बघायला मजा येते. मी पण बघत असते हा काय करतो. पण म्हटलं तसं की एकतर खूप सिन्सिअर आहे तुषार, माझ्यासारखाच. त्यामुळे म्हणजे आम्ही असे वाहवत जाणारी नाही आहोत, सिन्सिअर आहोत. दिलेलं काम छान करायचं आहे, वेळेत येणं वेळेत जाणं हे सगळं आमचं एकदम बरोबर आहे. त्यामुळे कामाच्या वेळेला छान काम, मस्तीच्या वेळेला मस्ती, असं सगळं आम्ही करतो. आणि त्यामुळे काम करताना थोडंसं सोपंही गेलं आणि थोडंसं एक सरप्राईज पण होतं एकमेकांसाठी. ओके, तू आत्ता खूप छान उल्लेख केलास, मी वाहवत गेले नाही आणि छानपैकी काम केलं. म्हणून मला तुला विचारायचं आहे, जवळपास 2 दशकं झाली तुझ्या प्रवासाला, तेव्हा तू सॅटिस्फाय आहे आत्तापर्यंत जे काही तू केलंयस, किंवा तुझ्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते त्या पद्धतीने असं आलंय असं तुला स्वतःला वाटतं का मुळात? हो, मला 27 वर्ष झाली आता मी काम करते आहे. आणि सुरुवातीला कदाचित थोडा कॉन्फिडन्स जास्त असता, किंवा त्यावेळेला थोडंसं खूप लहान वयात मी काम सुरू केलं, त्यामुळे तेव्हा जर थोडंसं माहिती असते अजून 4 गोष्टी, तर मी कदाचित आत्ता आहे त्याच्यापेक्षा 4 पावलं पुढे असते असं मला वाटतं. आणि अभिनेत्री म्हणून आत्तापर्यंत मी ज्या भूमिका केल्या त्या सगळ्या माझा कस लागेल अशाच भूमिका केल्या. आणि शेवटपर्यंत आपण काम करू तेव्हा आपला अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून कस लागेल अशाच भूमिका आपल्याला करता आल्या पाहिजेत असं मला वाटतं. मग ते माध्यम कुठलंही असू दे. आता कुठली भूमिका मिळाली, त्याच्यात किती कस लागला आणि पुढे त्याचं कमर्शियलायझेशन कसं झालं हे तुमच्या हातात नसतं. म्हणजे मी एक उत्तम भूमिका केली आहे पण ती पोचलीच नाही लोकांपर्यंत, तर त्यात मी काही करू शकत नाही. तर मला हे खूप वाटतं की आजकालचं जे मार्केटिंग आणि चित्रपट पोहोचवणं ह्या ज्या गोष्टी आहेत या माझ्या हातात नाही आहेत, पण त्या जर काही सिनेमांच्या बाबतीत चांगल्या झाल्या असत्या तर माझं काम अजून पोहोचलं असतं असं मला वाटतं. उदाहरण नाव सांगशील, म्हणजे कम्फर्टेबल आहेस नाव सांगायला तू? एखादा सिनेमा तुझाच कुठला? जनगण मन नावाचा आमचा एक सिनेमा होता ज्याच्यामध्ये मी खूप वेगळी भूमिका केली होती, पारधीबाईची. तो मला, आणि तो चित्रपटही पोचायला पाहिजे होता, पण काही इतर कारणांमुळे तो नाही पोचत, आणि मग असं तुमचं वेगळं काम पोचतच नाही असं होतं.
तर अशा काही गोष्टी वाटतात की अरे हे पोचायला हवं होतं. आणि असंही वाटतं अनेकदा की कुठल्याही कलाकाराला वाटेल की एखादी भूमिका बघताना अरे ही मी कशी केली असती किंवा तर ते प्रत्येक भूमिकेच्या बाबतीत मला होतं की आपण हिच्यासारखं मला मिळालं नाही, हिने केलं किंवा मी हिच्या एवढं करू शकले असते, तर ह्याच्यात पडण्यात काही अर्थच नाही आहे. मला जे मिळालं ते मी उत्तम केलं पाहिजे आणि मला चांगलं मिळावं यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे. सो ते करते आहे, जे मनाला पटेल, जे आवडेल आणि ज्यातनं काहीतरी शिकायला मिळेल किंवा काहीतरी एक सरप्राईज मी स्वतःही मला करू शकेन असं काम मिळत असेल तर काय. या नाटकाचं टायटल आहे आपण यांना पाहिलं का, त्या दृष्टीने माझा एक वेगळा प्रश्न आहे तुला. अशा कोणत्या व्यक्ती आहेत की ज्यांना पाहायचं किंवा भेटायचं राहून गेलं, मग त्या जिवंत असतील किंवा त्या गेलेल्याही असतील, अशा अशा कोणत्या व्यक्ती सांगशील तू? मला माझ्यासाठी लता मंगेशकर या दैवत आहेत आणि राहतील. माझ्या नशिबाने माझ्या सासऱ्यांमुळे मला त्यांना भेटण्याचा योग म्हणजे आला आणि त्यांना मी भेटले सुद्धा. आणि मी म्हणजे एकदा नाही 2-3 वेळा आला योग. आणि त्यावेळेला मला पहिल्यांदा भेटल्यावर अर्थातच एक वेगळाच अनुभव होता. मी त्यांच्या पाया पडले आणि नंतर त्या बराच वेळ त्यांच्यासमोर आम्ही बसलो होतो आणि आजूबाजूला गप्पा वगैरे चालल्या होत्या. तर मला तेव्हा असं वाटलं की देवाने देव्हाऱ्यातच राहावं आणि भक्ताने बाहेरच राहावं. म्हणजे मी त्यांच्याबरोबर गप्पा माराव्या असं मला वाटलं नाही. माझ्यासाठी त्या खूप मोठ्या आहेत. आणि तेव्हा मला असं वाटलं की आता मला अमिताभ बच्चन खूप आवडतो, मी त्याला कधी पाहिलं नाही आहे, मला त्याला भेटायचं. पण मला असं ठीक आहे, हरकत नाही, भेटला नाही तरी. हे या अनुभवानंतर मला असं वाटलं. पण ॲट द सेम टाईम काही व्यक्तिरेखा जेव्हा आपण त्यांच्याविषयी ऐकतो त्यावेळेला असं वाटतं की आपण त्या काळात असतो तर आपण त्यांना पाहू शकलो असतो, भेटू शकलो असतो तर. तसं मला खूप इच्छा होती की दुर्गा भागवत ह्यांना मला भेटायला आवडलं असतं. कारण मी खूप उशिरा त्यांचं लिखाण वाचलं आणि खूप लिखाण एकत्र वाचलं. तेव्हा मला असं खूप वाटलं की या बाईंना मला बघायचं होतं, भेटायचं होतं. तर आत्ता पटकन मला ते नाव आठवलं आहे. पण अशी असतील म्हणजे अनेक लेखक आहेत. कारण लेखकांविषयी मला खूप जास्त वाटतं अशासाठी की ते जे विश्व घडवतात त्या विश्वात तुम्ही रमता. मग त्यांना माहिती नसतं तुम्ही रमणार आहात की नाही, पण ते असं विश्व घडवू शकतात. त्यामुळे त्यांच्याविषयी मला एक जाणून घ्यायला आवडलं असतं. खूप छान. अगदी आता शेवटची गोष्ट, ह्या नाटकाबरोबर तुझं नवीन कोणतं काम येणार आहे? आता काही दिवसातच नवीन वर्षही सुरू होतंय. मधुराव तर एक चालू आहेच आत्ता. अलीबाबा आणि 40शीतले चोर हा एक सिनेमा आमचा आत्ता पूर्ण झाला आहे. तो आता कधी येईल हे नाही माहिती, पण पूर्ण झाला आहे. आणि अजून एक सिनेमा मी करते आहे, पण त्याचं शूटिंग एप्रिलमध्ये आहे. त्याच्यामुळे सिनेमा आहे, नाटक आहे आणि लिखाण चालू आहे. ओके. मला वाटतं की मधुरा, तुझ्याशी इतकं काही आहे तुझ्याकडं सांगण्यासारखं, त्यामुळे हे एका मुलाखतीत होणारं नाही आहे. त्यामुळे मी तुला विनंती करीन की तू पुन्हा आम्हाला स्वतंत्र वेळ दे आणि तुझी वेगवेगळ्या विषयांवरची मतं आपण जरा सविस्तर आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचूया. पण सध्या तुला या नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना, आपण यांना पाहिलं का 10 डिसेंबरपासून तुमच्या जवळच्या नाट्यगृहात. त्यामुळे बुक माय शो आणि पेपरमध्ये बघा आणि तुमची तिकीटं बुक करा आणि धमाल करायला या.